काढून घेऊया पहिल्यांदा। हे देवासाठी आणि आपण रोजच्या जेवणासाठी। तर इथं चिकन शिजलेलं आहे, उतरून ठेवूया। आणि इथं आता मी बिर्याणी बनवणार आहे, त्याच्यासाठी पातेलं ठेवूया। तर इथं आपली बिर्याणी मी आता फोडणीला टाकलेली आहे। आता झाकण ठेवूया मुरत, गॅस बारीक केलेला आहे। इथे मी रात्री बाजार आणलेला आहे थोडासा, म्हणजे रात्री कधी 7:30ला बाजारात गेले त्यामुळे काय भेटलंच नाही। कोथिंबीर, त्यानंतर दिडक्याच्या शेंगा, थोडं लिंबू, ढबू मिरची, टोमॅटो, आलं असंच भेटलं हिरव्या। तर त्या आता मी भरून घेते। मी सगळ्या भाज्या काही वेगवेगळ्या ठेवलेल्या आहेत, सगळ्या दिडका आणि ढबू मिरचीच आहे। ह्या 2-3 हे माझ्या शिळ्या होत्या जुन्या शिल्लक, रात्रीचं वेळानं बाजार केल्यामुळे थोडीशी खराब लागली। चला आता भाजीपाला का नाही फ्रीजमध्ये ठेवून देऊया पहिला। तर तिकडे माझी बिर्याणी मी गॅस बंद केलेला आहे, गार करत ठेवलेलं आहे। त्यानंतर इथे हे बघा चिकन पण झालेलं आहे। तर सरसरीत अगदी कमी साहित्य सोप्या पद्धतीनं झटपट असं सरसरीत चिकन केलेलं आहे। तर हा नदी समोसा आहे, आमच्या एका कस्टमराने दिलेला आहे। तर तो मला आता फ्राय करायचा आहे। तर ते दादा बोलले की ह्यामध्ये एकच मध्ये काटा असतो म्हणे, फ्राय करा। तर बघूया आता कसं लागतं, मला याचं नाव नाही माहिती। तर यामध्ये मी थोडंसं अर्धा चमचा होईल इतकं आलं लसणाची पेस्ट टाकते। हळद अंदाजानंच टाका। त्यानंतर इथे अर्धा लिंबू आहे, तो पण पिळूया आपण। लाल तिखट टाकायची, आमची कोल्हापूरची चटणी आहे ती टाकलेली आहे, तुमच्याकडे जी घरात असेल ती टाका। चवीपुरतं मीठ लाईट आले। तर ह्यात थोडंसं कमी आपण जिऱ्याची पावडर टाकूया, थोडीशी धण्याची पावडर टाकूया। हे सगळं आता हाताने मिक्स करून घेऊ, तर सगळा मसाला माशाला लागला गेला पाहिजे। तर हे बघा लावून झालेलं आहे। तर आता मी थोडा 10-15 मिनिट का असे ना किंवा अर्धा तास जितका आपण बाकीची कामं आवरतोपर्यंत कधी हा लावून ठेवायचा। शिवाय एका बाजूला सगळं ओट्यावर काय 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 पडलं की नाही पसारा, तो सगळं आवरून भांडी पण ती घासून घेऊ। चला हे आवरून घेते मग भेटू। इथं कधी मी आता मासा तळून घेणार आहे। थोडेसे मासे आहेत त्यामध्ये छोटी तिने कढई ठेवलेली आहे, बघा त्यामध्ये तळायला येते। तर इथं मी रवा घेतलेला आहे, रव्यात आता तिखट मी टाकते। मासा कुठला आहे मागचा? आम्ही भांडं मोठे घेऊन एकाला 1-2च पीस होणार, एका नाही तेवढाच वेळ लागणार ते तळायला, फक्त तेल तापायला वेळ कमी लागणार। तेल सुटले एक सरसेला फेल असतं। छोटी कढई ठेवली की नाही, पण एकदम हळू असं करायला, चिकन जरा असं पलटी झाली तर नाही का मला नाही का असं काहीतरी मेसेज टाकलाय, मला काय कळलं काय केली ती पण नाही मग
आणि परत मग तन्मय रे, तन्मय असं म्हणलेलं आहे. हाय आज काय स्पेशल आहे? ते कस्टमराने एकदा त्या सकाळी त्यांनी मासा जर असा दिलाय नदीचा, एक काट्याचा आहे तो कडे मोठे की तुमची तर एक राहणार ते. असं आम्हाला इकडे मिळतच नाही नदी. आणि ते हेच कसलं ते तळायचं ते काय चांगलं वाटत नाही. बिळबिळ कारखान्यावर असतात ते पाळलेले ना, ते अजिबात चांगलं लागत नाही वाटत. तर इथं बघा हा नदीचा मासा आपला तळून झालेला आहे. चला आता पटकन कधी भाकरी करून घेऊया. हे बघा आपली बिर्याणी तयार झालेली आहे. आता मी इथं ताटात काढून घेतले. तुम्हाला आजचा मेनू बघा आपला. तर भाकरी, मासा, चिकन आणि इथं बिर्याणी आणि हा कांदा. अजून शेवटा काय फक्त भाकरीचं काम राहिले. त्यानंतर ओटा आवडायला पाहिजे, तो तर सगळ्यात शेवटी असतो. दात आहे ना, दाताची फट तर कणी तिथं कीड होती. म्हणजे आता ॲक्च्युली पण थोडी आहे. तर ती कीड मी काढून कणी त्यात असं सिमेंट भरलं होतं. म्हणजे रात्री सिमेंटचं कणी ते कवर ते निघालं. मी म्हणाले इतकं कडक काय, ते असं काढल्याशिवाय आपल्याला पण असं वस्त वाटतं ना, कारण ते हल्लं होतं असं दोन्ही दातांच्या मध्ये असं जड जड वाटायचं. तर ते मी काढून टाकले. पण सकाळी चहा वगैरे असं पिताना ना तिथं गेले की असं व्हायचं, असं कसं झरझरायचं जीव, असं वेगळंच फील व्हायचं. परत ते डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. एक तर मला भीती वाटते इंजेक्शनची वगैरे, तर ते आणि दाताचं काम वाढून बसलं.